महाराष्ट्रात 2024 मध्ये सोमनाथ चव्हाण प्रकरण घडलं होतं, जिथं पोलिसांनी मारहाण केल्यामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाला होता असा आरोप करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली। याबाबत अजून अपडेट मिळत नाही, नेमकी चौकशी कुठे आली, काय आली। आता ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच देशभरात एका निर्णयाचं स्वागत केलं जाते, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। ते म्हणजे तमिळनाडूमधील मदुराई येथे घडलेल्या घटनेबद्दल 2020च्या कोरोना काळात जाता असताना पोलीस स्टेशनमध्ये वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आणि या प्रकरणात न्यायालयानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावल्याची चर्चा होती। काय होती ही घटना, नेमकं काय झालं होतं, काय कारण होतं, पोलिसांनी नेमकं काय केलं होतं, न्यायालयानं निर्णय देताना काय काय नमूद केले, चला या सगळ्याबद्दलच बोलूयात। नमस्कार, मी संजना, आपलं स्वागत। पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करायचे असतात। शिक्षा नेमकी किती दिली जाईल, कशी दिली जाईल हे ठरवायचं नसतं। 2020ला काय झालं होतं, थेट मुद्द्यावर येते। तर बघा, जयराज हे तितुकोरीन म्हणजेच तुथुकुडी जिल्ह्यातल्या संथाकुलममध्ये राहणारे एक साधे व्यावसायिक होते आणि त्यांचा मुलगा फेनिक्स APJ मोबाईल्स नावाचं एक छोटंसं दुकान चालवत होता। कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊन सुरू होता आणि सगळं काही ठप्प झालेलं। अशातच 19 जूनला जयराज यांचं, ज्यांचं वय 58 आहे, आणि त्यांचा मुलगा फेनिक्स ज्याचं वय 38 वर्ष होतं, यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात दुकान उघडं ठेवल्याचा आरोप करण्यात आला। त्या दिवशी दुकान बंद करण्याच्या कारणावरूनच फेनिक्सच्या स्थानिक पोलिसांशी वाद झाला आणि इथूनच या सगळ्या घटनेला सुरुवात झाली। यानंतर संताकुलम पोलिसांनी या दोघांविरोधात FIR दाखल केली आणि जयराज यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। वडिलांना नेण्याचं कळताच फेनिक्सही त्यांच्या मागोमाग पोलीस स्टेशनला गेले, पण तिथं त्यांनाही ताब्यात घेतलं। दोघांनाही पोलीस कोठडीत डांबण्यात आलं। 21 जून रोजी त्यांना कोळीपटाच्या कारागृहात पाठवण्यात आलं, पण त्या रात्रीच्या रात्री त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली। संपूर्ण रात्र ते दोघं पोलीस कोठडीत होते। बाहेर काय चाललंय याची त्यांना कल्पना नव्हती आणि फक्त 2 दिवसांनी दोघांचाही मृत्यू झाला। नातेवाईकांनी आरोप केलाय की त्यांच्या म्हणण्यानुसार जयराज आणि फेनिक्स या दोघांनाही पोलीस कोठडीत अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती। आता बघा, फेनिक्स यांच्या छातीत दुखू लागल्यानं 22 जून रोजी ते अचानक खाली कोसळले आणि त्यानंतर त्यांना कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं। मात्र 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर काही तासातच जयराज यांचीही प्रकृती खालावली आणि त्यांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण मंगळवारी सकाळी 5 वाजता त्यांचाही मृत्यू झाला। या घटनेनंतर संताकुलममध्ये फेनिक्स आणि जयराज यांच्या नातेवाईकांनाही तीव्र निदर्शने केली। संपूर्ण भागात संताप उसळला होता, अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली होती। या घटनेनंतर राज्यात नाही तर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी ठिकठिकाणी निदर्शनं झाली आणि त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले। तपासानंतर सुमारे 2500 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आले। या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीधर यांच्यासह एकूण 9 आरोपींना अर्थात पोलिसांना दोषी ठरवत दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। त्याचबरोबर वेगवेगळ्या कलमाखाली 7 वर्षाची शिक्षा आणि एकूण 76.38 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला। या निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी हे सगळं प्रकरण इथपर्यंत पोहोचलं नसतं जर हेड कॉन्स्टेबल रेवती यांनी धाडस दाखवत काय घडलं त्या रात्री हे न्यायालयासमोर मांडलं नसतं। त्या रात्री काय घडलं हे सांगताना त्या म्हणाल्या, मी रात्री सुमारे 8:50 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यावेळी आतून कोणीतरी ओरडत आणि रडत असल्याचा आवाज येत होता। आई, खूप वेदना होतात, मला सोडा, माझ्याकडून चूक झाली। दरम्यान सब इन्स्पेक्टर बालकृष्णन यांचाही आवाज ऐकू येत होता। मी आत पोहोचले तेव्हा त्या व्यक्तीला अतिशय निर्दयीपणे मारहाण केली जात होती आणि तो रक्तात माखलेला होता। काही वेळानंतर मारहाण थांबली तेव्हा इन्स्पेक्टरनी त्याच जखमी व्यक्तीकडूनच जमिनीवर पडलेलं रक्त साफ करून घेतलं। दोघांची प्रकृती खालावू लागली आणि ते बेशुद्ध होऊ लागले। तेव्हा मी जयराज यांना विचारलं की त्यांना काही हवंय का आणि त्यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मला थांबवलं। एक वेळ अशी आली की दोघांनाही निर्वस्त्र करण्यात आलं आणि त्यांच्या हातांना बांधण्यात आलं। तेव्हा हे सगळं पाहून मला सहन झालं नाही आणि मी खोली बाहेर आले। या घटनेसोबतच निर्णय घेत असताना न्यायमूर्ती मुथुकुमारन यांनी कठोर शब्दात टीका केली आहे। ते काय म्हणाले सांगते, जर मद्रास हायकोर्टानं स्वतः या प्रकरणाची दखल घेतली नसती
तर त्या दोघांचे मृतदेह दफन होण्याआधी या प्रकरणालाच पुरून टाकण्यात आलं असतं. त्या दोघांवर हल्ला फक्त याच कारणासाठी करण्यात आला की त्या दोघांनी कोरोना काळात मोबाईल दुकान उघडलं. त्यांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला. त्यांना माफ करण्यात येऊ नये. वय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची शिक्षा कमी केली नाही पाहिजे. हे सर्वजण शिक्षित आहेत. एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्यांच्यासाठी जन्मठेप ही पुरेशी नाही असं न्यायमूर्ती म्हणालेत. या प्रकरणानंतर हे प्रकरण जेव्हा न्याय मिळाला तेव्हा बेनिक्स यांच्या बहीण देखील समोर आल्या आणि त्यांनी पत्रकारांना असं सांगितलंय की जर दोषींनी पुढे अपील केलं तर आम्ही देखील पुढे न्यायालयात जाऊ आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढू आणि न्याय मिळू. तर न्यायालयाच्या या निर्णयाचं देशभरातून सध्या कौतुक होते. मात्र आता हे प्रकरण पुढच्या न्यायालयात जाणार का, पुढं काय होणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मात्र या संपूर्ण प्रकरणाचं कौतुक सध्या देशभरातून होते. प्रकरणाचं म्हणजे जो निर्णय झाला आहे त्याचं कौतुक होतं. या सगळ्या प्रकरणावर आणि निर्णयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.